महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे। प्रभाग क्रमांक 189 शिवसेना उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीच्या अधिकृत उमेदवार हर्षला आशिष मोरे यांच्या प्रचार रॅलीमध्ये हजारोचा जनसमुदाय स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे। हर्षला आशिष मोरे शिवसेना उभाटाच्या उमेदवार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। प्रचार रॅलीमध्ये हजारोंचा जनसमुदाय। प्रचार रॅली दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी केली त्यांच्या कार्यकर्त्यांशी बातचीत। जाणून घेऊया कार्यकर्त्यांचं काय आहे म्हणणं। शिवसेनेचे शाखा समन्वयक जावेद भाई आहेत। जावेद भाई, आपली काय रणनीती आहे या निवडणुकीला जिंकण्याची? जय महाराष्ट्र। मैं आपको क्या बोलूं, मैं जावेद शेख, शाखा समन्वयक 189 का। मैंने जब से आशीष भाई के साथ देखा हो तो उन्होंने इतना काम किया है जो कोरोना काल में आज तक हमें शायद किसी वार्ड में नहीं देखा। 189 में वो आदमी, वो वाइफ, उनकी वाइफ, उनके पूरे घर में 2-3 दिन को कोरोना हुआ, लेकिन वो पीछे नहीं हटा, ना धारावी छोड़ के गया। धारावी वासियों के लिए अपनी जान से जान लड़ाया। उन्होंने एडमिट रह के भी यहाँ के धारावी वालों की सब समस्या पूरी की। फोन पे कोरोना काल के लिए छोटे साइन में उन्होंने कोरोना का वो डाला कैंप। मैंने और बहुत कुछ देखा हो जो धारावी बचाव के लिए उन्होंने बहुत कुछ किया। वो अपना क्या बोलते हैं, शौचा बहुत कुछ इन्होंने बनाया। ये म्युनिसिपालिटी स्कूल थी, जो स्कूल को ले तोड़ दिया था, वो स्कूल नहीं बनना चाहती थी, लेकिन वो वाइफ और मर्द हस्बैंड वो जाके इतना लड़े हाउस में कि आज वो 4 स्कूल बनी, वो बच्चों लोगों की शिक्षा बनी। जाके यहाँ शिक्षा मंत्री रह के उन्होंने कभी एक स्कूल, एक कॉलेज, एक कोई इधर डेवलप नहीं किया कि आने वाली कोई पीढ़ी बोले, जबकि उनका खानदान पूरा इधर से जीत के आया धारावी से। लेकिन हमारे आशीष मोरे साहब पहले जीत के आने का 2014 से सब स्कूल बनाया और बहुत कुछ बनाया। उन्होंने कोरोना काल में कहीं हटा नहीं, धारावी से यही रहा, माटुआ लेबर कैंप के अंदर। और बहुत से बातें हैं जिनके बारे में औरत मर्द जो हर समस्या रात को 2 बजे बोलो, 1 बजे बोलो, वो एनी टाइम 24 घंटा रहते हैं। और किसी को माटुआ ब्रिज, कटेरिया मार, सॉरी ये ब्रिज है आजाद नगर का, वो ब्रिज टूट गया था। उन्होंने वो ब्रिज पे तो सही बात है, जाने आने रास्ता नहीं था, रात में अंधेरा रहता था, वहां से गाड़ी नहीं आती थी, मैयत उठाने के लिए स्ट्रेचर लाना पड़ता था। वो आदमी वो ब्रिज बना के वो स्ट्रेचर का काम किया कि वो उधर से गाड़ी आने जाने लगी। रात में लाइट लगाया, उधर कोई चोर लोग नहीं आ सके। ये आशीष मोरे ने किया। चाल जहाँ वहाँ लाइट नहीं थी वहां लाइट लगाया। वो रोड नहीं था, समता नगर का रोड मैं बचपन से देखा हूँ, मेरी उम्र 50 साल है, मैं वो रोड कभी भी नहीं बना था समता नगर का, लेकिन उन्होंने पक्का कंक्रीट का रोड बना के दिया। ये हर आदमी जब जाने आने डरता था, वहाँ लाइट लगाया, महिला लोग रात में नहीं जाते थे। लेकिन आज वो समता नगर के लिए इतनी अच्छी रोड बनाया कि आज भी वो पक्का सीमेंट का रोड है। और हम सहे दिल से पूरे माटुआ लेबर कैंप के वासी और हम मुसलमान लोग जहां तक आशीष मोरे साहब को फुल हर्षला ताई को सपोर्ट करेंगे। जहां से इधर रह चुका हूँ, मुझे तो सब मालूम है, मराठी के सिवा कोई महापौर रह चुका नहीं। अब जो बीजेपी बोलती है मराठी का ही महापौर रहता है, बाकी की दूसरा नहीं। कोई खान शेख पठान नहीं आएगा, मराठी महापौर रहेगा और उद्धव बाला साहेब ठाकरे का ही महापौर रहेगा। हम सब कहते हैं मन से और शिवसेना और राज साहब, ये मन से शिवसेना, राज साहब और चंद्रपर शरद पवार साहब, इनका ही महापौर रहेगा। और हमारा मराठी महाराष्ट्र के अंदर मराठी महापौर रहेगा। शिवसेना, अरे शिवसेना। सोबत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 189च्या उमेदवार हर्षलाताई आशिष मोरे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांनी काय रणनीती आखलेली आहे या निवडणुकीला जिंकण्याकरिता। रणनीती अशी काही नाही आहे, कारण आपण 2017 पासून जे निवडून आलो आहे तेव्हापासून जे कामं केलेली आहे ते आतापर्यंत लोकांची कामच करत आलेलं आहे। त्याच्या पुढे पण आम्ही कामं करत राहणार। जनतेचा तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय सांगाल तुम्ही? प्रतिसाद खूपच चांगला मिळतोय, कारण लोकांचं
लोकांच्या सुखादुखामध्ये, लोकांची अडीअडचणीला आहे किंवा जसं आम्ही जी कामं केली आहेत तर ती लोकांच्या विश्वासावर किंवा त्यांचा आशीर्वाद आम्ही जनतेसमोर सेवा करण्यासाठीच आलेले आहोत, तर त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. या ठिकाणी धारावीमध्ये रिडेव्हलपमेंट होते. धारावीकरांना धारावीच्या बाहेर पाठवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. त्याप्रमाणे बऱ्याच झोपडीधारकांना अपात्र ठरवण्यात जात आहे. तर आपली काय रणनीती असणार आहे धारावीकरांसाठी आणि धारावीतील रहिवाशांसाठी? धारावीचं पुनर्विकास किंवा पुनर्बांधणी किंवा जे DRP चाललंय त्याच्यामध्ये काय आहे की धारावीच्या लोकांना घरं मिळायला पाहिजे. तर आम्हाला विकासाच्या बद्दल काही प्रश्न नाहीये की विकास सगळ्यांनाच हवा आहे, पण धारावीतील लोकांना जे जिथे राहत आहेत तिथेच त्यांना घर मिळायला पाहिजे. तर हे आमचं लोकांना एकच विश्वास आम्ही देतोय की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांना ह्याच जागेमध्ये घर मिळवून देणार. महिलांचा सर्वात जास्त तुम्हाला समर्थन आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही एक हुंकार भरलेला आहे की धारावीतला एकही रहिवासी धारावीच्या बाहेर नाही जाणार, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? धारावीचा प्रत्येक माणूस हा धारावीतच त्यांना घर मिळालं पाहिजे, हे आम्ही लोकांना आश्वासन देतोय की त्यांना त्याच घरी इकडेच त्यांना घर मिळेल. धारावीच्या बाहेर कोणी जाणार नाही. धन्यवाद. या होत्या हर्षलता आशिष मोरे, ज्यांनी आपल्या विभागामध्ये त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तर भरपूर काम केलंच, परंतु ज्या वेळेस प्रशासक निवडले होते त्यावेळेस देखील त्या घरी बसल्या नाहीत. त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या वॉर्डला सांभाळलं. कोविडमध्ये त्या स्वतः घरोघरी जाऊन रेशनचे किट वाटणे, ऑक्सिजन कुणाला मिळतंय की नाही, दवाखान्यामध्ये कुणाला ऍडमिशन भेटतंय की नाही, या सर्व बाबतीत त्यांनी पूर्णतः चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जनसमुदाय हा त्यांच्या पाठीशी आहे. कुणाल भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विचारेन त्यांना की या निवडणुकीची रणनीती कशा पद्धतीने आहे. कुणाल भाऊ, स्वागत आहे आपलं. मी कुणाल भजन गणवीर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आज आपण 189 मध्ये आता आमचे मित्र जे वैचारिक आखाड्याचे संस्थापक आहेत, संपादक आहेत, त्यांना इकडची जी परिस्थिती आहे ही माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे. तरी पण मी माझ्या परीने मला जितकं माहिती आहे तितकं मी शेअर करतो. आज 2017 पासनं जिंकल्यानंतर 5 वर्षांनी जे इलेक्शन होणार होते ते बीजेपीच्या काही धोरणांमुळे, त्यांच्या अडमुठेपणामुळे ते ढकलण्यात आले पुढे. आणखी त्यांनी 3 वर्ष घेतली, कारण की त्यांना त्यांची बांधणी करायची होती. त्यांना बाकीचे पक्ष फोडायचे होते. पक्ष फोडून त्यांचे प्रत्येक वॉर्डमध्ये कसे काय आपले कॅन्डिडेट मजबूत करता येणार ही त्यांची रणनीती होती. परंतु एवढं असून सुद्धा हर्षलाताईंनी 5 वर्षाचा पिरियड गेल्यानंतर सुद्धा पुढचे 3 वर्ष चांगल्या प्रकारे वॉर्ड क्रमांक 189 ला सांभाळलं. प्रत्येक नागरिकाचं त्यांनी म्हणजे पुरेपूर त्यांनी आपल्या जातीने जाऊन त्यांची विचारपूस केली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि आमची आघाडी असल्यामुळे पूर्णपणे माझ्या पूर्ण राष्ट्रवादीच्या टीम तर्फे पूर्ण ताकदीने त्यांना मी सपोर्ट करतो. कुणाल भाऊ, या ठिकाणी आपण सांगितलं की फोडाफोडी करायची होती. माजी नगरसेवकांवर आरोप होतो की सामाजिक संघटना आणि आंबेडकरी चळवळ याला सुरुंग लावण्याचं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केले. ही गोष्ट कितपत खरी आहे? कारण आपण पण एका मंडळाचे अध्यक्ष आहात. बरोबर आहे, हे सर एकदम सत्य परिस्थिती आहे. आज ह्या माटुंगा लेबर कॅम्पची जी एकी होती, ही एकी तोडण्यामध्ये ह्या पूर्वीचे जे सत्तारूढ होते त्यांचाच खूप मोठा हात आहे. आणि माजी जे नगरसेवक होते 2017 पूर्वीचे, ते स्वतः एका पक्षातनं नंतर मग ते अपक्ष झाले. अपक्षमधनं आता त्यांना कोणी विचारत नव्हते, ते त्यांनी शेवटी जी फोडाफोड करणारी पार्टी आहे त्यांच्यामध्ये जाऊन आता ते इथे प्रयत्न करतात आहे. परंतु त्यांचा प्रयत्न आम्ही आघाडी म्हणून पूर्ण निष्फळ करणार आहोत, हे तुम्हाला मी ग्वाही देतो. हर्षलताई आशिष मोरे आणि समाजसेवक आशिष मोरे यांनी जे काम केलं आहे, त्यांच्या कामाला प्रभावित होऊन अनेक तरुण वर्ग हा शिवसेनेमध्ये सामील झालेला आहे. अशाच पैकी माटुंगा लेबर कॅम्प मधील युवा नेतृत्व अंकित सप्रे हे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आशिष मोरे यांच्या कामाशी प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. ते कशा पद्धतीने या निवडणुकीला बघतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया.
पहिले तर मी मी पक्ष सोडला तर त्याचं कारण फक्त आशिषभाई आणि वहिनी आणि आशिषभाई यांच्यामुळे मी पक्ष सोडला. त्यांचे कामं बघितली, कामं आहेत आणि पुढेही करतील म्हणून मी तो पक्ष सोडून दिला. भाई हे नुकतेच काँग्रेसमधून पक्षांतर केलेलं आहे आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मुंबईचा महापौर मराठी होणार आहे या संदर्भात. मी कर्मणी जन्म मुंबईची आहे. मुंबईची आहे. मी पहिला भारतीय, सेकंड महाराष्ट्रीयन, थर्ड मी केरलेन. हा, माझ्या सर्व लेबर कॅम्प मध्ये माझं सर्व हे केलं. आशिष मोरे माझ्या लहानपणापासून माझे मित्र आहे आणि तो माझ्या सुखदुःखात येतात. आता माझ्याकडे दोन तीन एक्झाम्पल मी बोलणार नाही. ते माटुंगामध्ये माझ्या शॉप आहे, त्याच्यात 1:30 वाजता मला काही प्रॉब्लेम झाला होता. तो आणि जावेद 2 वाजता माझ्याकडे रात्री आला. ते प्रॉब्लेम त्याने 5 मिनिटात माझा सॉल्व्ह केला. आणि माझ्या घराचा काही प्रॉब्लेम असतात ना, तो आशिष लवकर माझ्या घरी येतात. असा व्यक्ती आम्हाला पाहिजे. हर्षलाताई असा व्यक्ती आम्हाला इकडे पाहिजे. स्थानिक उमेदवार श्री हर्षलाताई मोरे या यावेळी 189 मधून नगरसेवक मधून उभे राहिलेले आहे. तरी आपण जावेद भाई आता बोलले की सांगायसारखं सर्व कामं त्यांनी सांगितलेले आहेत. आता लाभार्थी तुम्ही सर्वांनी ऐकलेले आहात. पण याच्या परीक्त आता जो माटुंगा लेबर कॅम्प धारावी सर्वात मोठा प्रश्न आहे तो डीआरपी मध्ये जो अदानींनी जो खेळ मांडलाय, जो आतापर्यंत जो सर्वे चालू आहे, त्या सर्वे मध्ये तो वरचं खालचं काय करतो आणि जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये उलाढाला करून ते जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे. आजकाल जे दुकानं आहे त्या दुकानांना तो बरोबर ते डॉक्युमेंटरी क्लिअर करत नाही. तो एक प्रश्न आहे. लेबर कॅम्पचा जो मोठा प्रश्न आहे ते कोणी क्लिअर करणारा स्थानिक नगरसेवक इथं कुठेच नाहीये. तुम्ही जर आता 20-25 वर्षामध्ये बघायला गेलात ना, तुम्हाला नगरसेवक हप्त्याने, आता सर्वांनी सांगितलंय, मला काय बोलण्याचं दुष्ट काय हे नाहीये, पण तरी पण हा जो नगरसेवक आहे तो कधी 24 तास तुम्ही गेला तर तो एका घरामध्ये अवेलेबल असतो. कधी कुणाचं काय काम असतो, रात्री पररात्री तो येणारा उठणारा पळणारा माणूस आहे. तर लक्षात ठेवा. आता तरी पण या महाराष्ट्रामध्ये आता ठाकरे बंधूंची युती झाली आहे, शरद पवार साहेबांची युती झालेली आहे. आता हे तिन्ही पक्ष मिळून जो एक उमेदवार चांगला उभा केलेला आहे, मला असं वाटतं की माटुंगा लेबर कॅम्प सगळ्यात पहिले या तिघांची युती बघून, हे सगळे माणसं बघून महाराष्ट्र वाचवण्याचा, मराठी वाचवण्याचा हा पूर्ण प्रयत्न करेल. आणि आमची मनसेची, राष्ट्रवादी पक्षांची आणि शिवसेनेची, आम्हा तिघांची युती आहे. हीच युती कायम राहावी आणि आपण सगळ्यांनी येत्या 15 तारखेला न विसरता मशाल आणि 4थं नंबरचं बटन, याच्यावर बटन दाबून आपल्या उमेदवार श्री हर्षलाताई मोरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच आपली अपेक्षा. जय महाराष्ट्र. माटुंगा लेबर कॅम्प मध्ये एक विभाग आहे ई वॉर्ड. या ई वॉर्ड मध्ये पाण्याची सर्वात जास्त समस्या होती. ई वॉर्डचे रहिवासी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक आनंद लोंढे आपल्या सोबत आहेत. आपण काय सांगाल आनंदजी की पाण्याची समस्या कशा पद्धतीने हर्षलाताईंनी सोडवलेली आहे? जे 40 वर्षात कोणी सोडवू शकेल नाही ना, ते पाण्याची व्यवस्था सर्वात जास्त आणि लवकर वेळेमध्ये हर्षलाताई मोरे यांनी ताबडतोब सोडवलेले आहे. त्यामुळे लोकांना पाण्याची व्यवस्था चांगली झालेली आहे. घरोघरी पाणी आहे. माझा जन्म झाला तिथं, मी त्या राहतो, ई वॉर्डला राहतो. 60 वर्ष झाले. पाणी खूप कमी होतं, पण जेव्हापासून आशिष मोरे आले तेव्हापासून पाण्याची व्यवस्था चांगली झालेली आहे. बोला थोडंसं. मी 189 चे गट प्रमुख आहे. आमच्या हर्षलाताई म्हणजे ना भरपूर महिलांसाठी काय करतात. प्रत्येक उद्योग, क्लासेस, शिलाई मशीन, सर्व काय करतात, घरघंटी सर्व काय करतात. आणि त्या सर्व महिलांसाठी कुठल्याही कामासाठी धावून येतात, कधीही मागे पडत नाहीयेत. त्याच्यासाठी सर्व महिलांना माझी एकच विनंती आहे की आपल्या हर्षलाताईला प्रचंड बहुमताने विजय करा. शिवसेना, शिवसेना. म्हणजे छोट होतं मोठा आवाज. पण साहेबांना आमच्या ना आमचं घर बघितल्या बरोबर चांगलं मोठं घर बनवून दिलं, आम्हाला मंदिर बनवून दिलं. आणि हाच पाठी म्हणला आमची एवढी आली, पण आमच्या घराकडे कोणी बघत नव्हतं. आरत्यात आता साहेब आमचे तेवढं हे करून बनवून दिलं, ते आमच्यासाठी मोठं मंदिर झालंय आम्हाला. औशी आपलं देखील घर बनवण्यात आलेलं आहे. काय सांगाल? तर आमचा पण घर एकदम मोडला होता, पडायला आला होता. तर आशिष भाईनी मला मदत केली आणि घर बांधून दिला. आशिष भाऊ आणि हर्षला वहिनी यांनी कोविड काळामध्ये जे काम केलेलं आहे ते शब्दात सांगता येणार नाही. स्वतः आशिष भाईंना कोरोना झाला होता,
तरी देखील त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही. त्यांचा जनसेवेचं काम असंच चालू राहिलं. त्यामध्ये हर्षलाताई आशिष मोरे यांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे यावरून चित्र स्पष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये हर्षलाताई आशिष मोरे या पुन्हा एकदा नगरसेवक होतील यात काही शंका नाही. धन्यवाद. आपण पाहतात वैचारिक आखाडा. कॅमेरामॅन प्रवीण रणशूर सोबत मी प्रकाश लांडगे.